आज आम्ही निघालो होतो बाजारला जाण्यासाठी। पिलूला पार्किंगमध्ये सोडलं तर मोठ्याने रडायला लागली, पण जेव्हा उचलून घेतलं आणि गाडीवर बसवलं तेव्हा मात्र पोरगी शांत झाली। संध्याकाळचे 6:30 वाजले होते। अंधार काही पडलेला नव्हता, पण लाईट मात्र सगळीकडे लागलेले होते। बाजारची गर्दी खूप लांबपासूनच चालू झालेली होती। एवढी गर्दी बघून पार्किंगला पण जागा भेटते की नाही असं टेन्शन आलं होतं, पण फायनली आम्हाला पार्किंगला मस्त जागा भेटली आणि बाजारला सुरुवात केली। बाजारामध्ये या मिरच्या बघून नाही तर कैऱ्या बघून जास्त अट्रॅक्ट झालो आणि मिरच्या सोबत कैऱ्या पण घेतल्या। पिलू मात्र एकतर कडाच्या खाली उतरत नव्हती, नाही तर मग पप्पाचे पाय धरून उभी होती। ती काय आज पप्पांना सोडायचं काही विषयच नव्हता। त्यानंतर पुढे मस्त बाजार बघत बघत चाललेलो होतो। बाजार एवढा स्वस्त होता की बस। थंडीमध्ये खरंच बाजार खूप स्वस्त असतो। आता थोडासा महाग व्हायला लागलाय, पण बऱ्यापैकी स्वस्त होता। टोमॅटो फक्त 10 रुपये किलो होते। त्यानंतर वांगे आणि कांद्याची पात हे दोन्ही गोष्टी त्यांना खूप जास्त समजतात। मे बी त्यांच्याकडे पिकतात म्हणून ते दोन्ही मात्र ते त्यांच्या चॉईसनेच घेत असतात। मग बाकीचा भाजीपाला मी माझ्या चॉईसने घेत असते। मस्त भाजीपाला घेत घेत पुढे चाललो होतो। लवकरच आवरायचं होतं कारण की आज पिलू सोबत होती, नाहीतर आम्ही 1-2 तास मस्त बाजारात फिरत असतो, पण आज जरा लवकरच आवरलं। आज मेन म्हणजे शोधत होतो की पाडव्यासाठी आम्हाला गाठी घ्यायची होती आणि फायनली ती आम्हाला भेटली। गाठी वगैरे घेतली, बाकीचा थोडाफार जो राहिलेला होता तो भाजीपाला घेतला आणि फायनल राहिला होता तो खाऊ। थोडीशी भेळ वगैरे घेतली। आता आम्ही आलो होतो 6:30ला, आम्हाला वाजले होते 7:30। बऱ्यापैकी सगळीकडे अंधार पडलेला होता। गर्दी पण रस्त्याने खूप जास्त होती। शेवटी फायनली घरी पोहोचलो। असा संपला आजचा दिवस। भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय।